तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आपल्याला या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता अवनी ही आता परत एकदा सासरच्यांचा मान राखते आणि तो मान जपते. पण आता ती सासरच्यांचा मान नक्की कशा प्रकारे जपते, कारण आता तिथे तिचा भाऊ आलेला असतो आणि आता तिचा भाऊ तिथे येऊन वेगळाच असा गोंधळ तिथे घालेला असतो, वेगळंच आता कांड त्याने केलेलं असतं. त्यामुळे आता अवनी त्याचं थोबाड फोडत सासरच्यांचा मान जपते. पण आता तो कसा जपते हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मग आता इथे देशमानेंच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. आता महेशसुद्धा तिथे आलेला असतो आणि महेश आता सुरुवातच करतो की आता आपल्या अवनीने खूप असं चुकीचं केलं आणि तिथे लग्न करून ती आता खूप पस्तावणार आहे आणि तिथे तिचं खूप असा छळ वगैरे होतं आहे. आणि ती जिथे राहतात ते घर आता त्यांचं नाही आहे, त्या घरावर केस चालू आहे असं आता सगळं त्याने देशमानेंना सांगितलेलं असतं. आणि आता त्याने त्याच्यासोबत म्हणजे चर्चा चालू असते त्यांची. पण आता तो महेश त्यांना तिथे बोलतो की हे दांगट कुटुंब रस्त्यावर येणार आहे, पण आता त्यांच्यासोबत आपल्या अवनीसुद्धा रस्त्यावर आली पाहिजे, म्हणजे तिला कळेल तिची चूक, तिला कळेल की तिने केवढी मोठी चूक केली. तर मग आता चंद्रकांतला राग येतो, तो उठतो आणि बोलतो की तू असं कसं बोलतो की आपली अवनी रस्त्यावर येईल म्हणून. चंद्रकांत देशमानेंची मुलगी ती, अशी कशी मी तिला रस्त्यावर येऊन देईन. आणि मग ते तिथं बोलतात की माझी मुलगी, मी तिला काही ना काही करून या घरात परत आणणारच, असं आता त्याने चंद्रकांत देशमानेंनी तिथं बोललेलं असतं. तर मग आता इकडे पायल ही तिथंच असते नमाच्या घरी. त्यामुळे आता पाण्या येतो आणि तिला पाहतो आणि मग आता तो त्यांच्याकडे आलेला असतो आणि तो नाटकं करतो की त्याचं दुसऱ्या म्हणजे तो एका दुसऱ्या मुलीसोबत बोलते. आणि आता तिथे पायल बोलत असते की दिलं का गिफ्ट वगैरे आणि कोणाला दिलं मला कळलं पाहिजे. आता पायाने काही सांगत नाही, कारण त्याने वहिनीला गिफ्ट दिलेलं असतं, पण असं पायलला वाटतं की त्याने एका दुसऱ्याच मुलीला गिफ्ट दिले. तर मग आता तोच सुद्धा तिला जळवायचा प्रयत्न करतो आणि आता तो खोटं नाटक करून कोणाला तरी कॉल करतो आणि तिच्यासमोर असं दाखवतो की तो एका मुलीसोबत बोलते म्हणून. त्यामुळे आता पायलला राग येतो. पायल बोलते की एका मुलीसोबत बोल नाही तर 1000 मुलीसोबत बोल, तिला गिफ्ट दे, एक गिफ्ट दे नाही तर 100 गिफ्ट दे, मला काही फरक नाही पडणार, मी जाते इथून. आणि आता तिथनं पायल निघून गेलेली असते. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला मिळतं की सकाळ झालेली असते आणि आता हे तिघे भाऊ बसलेले असतात. एक चहा पित असतो, एक अभ्यास करत असतो आणि एक सतत फोनमध्ये असतो. तेवढ्यात मग अवनी आंघोळ करून येते आणि आता राजासुद्धा तिला पाहतच राहतो. आणि राजा देवीला बोलतो की देवी, अशीच जर सकाळ झाली तर किती चांगलं होईल, माझा आजचा दिवस खूप असा छान जाईल, असं तो तिथे बोलत असतो. नाहीतर बोलतो नाहीतर हे माझे भाऊ यांचे रोज पारुषे तोंड पा. त्याच्यानंतर मग आता ती रूममध्ये गेलेली असते आणि आता मग तो रूममध्ये डोकावून पाहत असतो. त्यामुळे आता इकडे अवनीला कळतं की हा रूममध्ये डोकावतोय, ती आरशात सगळं पाहत असते आणि त्याला विचारते की काय झालंय म्हणून. तर हा राजा काहीच बोलत नाही आणि गुड मॉर्निंग वगैरे बोलतो आणि मग आता अवनीसुद्धा त्याला गुड मॉर्निंग केलेलं असतं. पण त्यानंतर आता आपल्याला असा मजेशीर ट्विस्ट असा पाहायला मिळतो की आता अवनीच्या रूममध्ये हा उंदीर शिरलेला असतो आणि आता ती उंदराला खूप अशी घाबरलेली असते आणि ती राजाला आतमध्ये बोलवून घेते आणि खूप अशी आरडाओरडा करते की उंदीर उंदीर. आणि आता राजा आतमध्ये आलेला असतो. राजा तिला विचारतो की काय झाले म्हणून. तर मग ही अवनी बोलते अरे उंदीर शिरलंय. तर मग आता राजा बोलतो की काही नाही, उंदीर वगैरे नाही येत आपल्या इथे, झुरळ वगैरे असेल. पण आता अवनी बोलते की नाही, काळा काळा होता आणि तो उंदीरच आहे. आणि मग ती त्याला दाखवते की इकडे होता म्हणून. आणि मग तरीसुद्धा राजा बोलतं की नसेल म्हणून. पण आता राजाला सुद्धा उंदीर दिसलेला असतो आणि आता अवनी खूपच अशी घाबरलेली असते. ती खूप अशी घाई गडबड करते आणि ती राजाला चिटकलेली असते. त्यामुळे आता ती खूप आरडाओरडा करत असते. त्यामुळे आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही अवनी का ओरडते म्हणून. आणि आता खूप असा राजाला सुद्धा काय करावं काय नाही असं झालेलं असतं, कारण आता अवनीने त्याला मिठी मारलेली असते. त्यामुळे तो घाबरलेला असतो. आणि आता मग हे सगळे भावंड आतमध्ये येतात आणि धान्या, यशोदा आणि पाण्यासुद्धा तिथे आलेला असतो. धान्या काय बोलतो अरे राजादा काय चाललंय म्हणून, आणि तो वेगळीकडेच तोंड करतो. मग आता यशोदा राजाला बोलतं की राजा तू पहिला खाली उतर म्हणून, कारण यशोदाला हे आवडलेलं नसतं. त्यामुळे आता हे सगळेच तिकडे तोंड फिरवतात आणि यशोदा एकटा बोलत असतो. पण अवनी मात्र राजाला काही सोडतच नसते, तिने त्याला घट्ट पकडून ठेवलेलं असतं. आणि मग आता हे सगळ्यांना सांगते की उंदीर आलाय आणि मग सगळे एक एक करून आता उंदराला शोधायला निघतात. आणि आता सगळेच इकडे तिकडे शुकशुक करत उंदराला शोधत असतात. पण इकडे अवनीने मात्र राजाला काही सोडलेलं नसतं. आणि मग आता
पाण्याला उंदीर सापडतं असं पाण्या बोललेलं असतं, पण त्याला काही उंदीर सापडलेलं नसतं, त्याला त्याची बनियन सापडलेली असते. आणि इकडे धन्याला सुद्धा त्याचं टी शर्ट सापडलेलं असतं. मग आता हा पाण्या आणि धन्या उंदीर शोधायचं सोडून आता ते भांडणच करत असतात, कारण आता त्यांची बनियन नक्की ते कोणी लपवलेली असते आणि त्याचं शर्ट नक्की ते कोणी लपवलेलं असतं याचा शोध आता त्यांना घ्यायचा असतो. पण आता यशोदा त्यांना बोलतो की तुम्ही ते भांडायला आलेत का? तर मग आता ते दोघे सुद्धा आता परत उंदीर शोधायला लागतात आणि आता त्यांना मात्र काही उंदीर सापडलेला नसतो. आणि मग आता इकडे अण्णांना यांचा आरडाओरडा ऐकू जातो. मग अण्णासुद्धा आता शोधायला आलेला असतात उंदीर. तर मग अण्णा बोलतात की काय रे तुम्हाला लाज वगैरे वाटत नाही का? तुम्ही एवढे 4 मोठे जण मुलं आहे आणि तुम्ही मुलं असून सुद्धा एका उंदराला घाबरतात, असं आता ते बोलत असतात. आणि ते अवनीला बोलतात की सुनबाई बघ, ह्यांना लाजच नाही, एका उंदराला घाबरतात. तर मग राजा बोलतो की अहो अण्णा, तुमची सुनबाईच त्या उंदराला घाबरते, आम्ही नाही घाबरते, आणि त्यांच्यामुळे आता आम्ही इकडे उंदीर पकडतोय. तर मग आता तिकडे अण्णा बोलतात की असं झालंय वय, मग मला पहिलंच सांगायचं ना, मी आधीच शोधला असता उंदीर आणि त्याला कापून टाकला असता. तर मग आता अण्णा त्यांना सगळ्यांना बाहेर हाकलतात आणि आता इकडे तिकडे उंदीर शोधायला लागतात आणि ह्यांना सगळ्यांना त्यांनी बाहेर हाकलून दिलेलं असतं. आणि आता पाण्या बोलतं की तुम्हाला नीट उभं राहता येत नाही, तुम्ही उंदीर शोधतात का? तर मग आता हे इंग्लिशमध्ये बोलतात आणि बोलतात की तुम्ही जा बाहेर, मी उंदराला एकाच झटक्यात पकडून आणतो. आणि मग आता हे सगळेजण बाहेर आलेले असतात आणि तरीसुद्धा अवनीने राजाला सोडलेलं नसतं. ती उंदराला खूपच घाबरलेली असते. त्यामुळे राजा इकडे हसतच असतो, पण यशोदासमोर त्याला काही करता येत नाही. आणि आता इकडे अण्णा आतमध्ये खूप खडबड करत असतात, कारण ते आता इकडे उंदीर शोधत असतात. पण आता मात्र त्यांना काही उंदीर सापडलेला असतो पण, आणि मग ते उंदीर बाहेर घेऊन येतात. आणि इकडे घरात दांगटांच्या कुटुंबात काय गोंधळ चाललाय हा आता सुलू आत्याला आवाज जाणार आहे. आणि आता सुलू आत्यासुद्धा आलेली असते आणि आता इकडे अण्णांनी उंदीरसुद्धा आणलेला असतो. तर मग अण्णा अवनीला बोलतात की सुनबाई बघ, हा उंदीर देऊ का तुझ्या हातात, देऊ का, असं अण्णा बोलतात. आणि आता अवनीला घाबरवतात आणि तिच्या काड्यावर लागतात की धर बघ म्हणून. आणि अवनीला हे काही आवडत नसतं आणि ती उंदराला खूप अशी घाबरलेली असते. ती खाली बसते आणि आता इकडे दत्ता काका ह्या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ काढत असतो आणि आता तो व्हिडिओ काढणार आणि तो 100% हा महेशला व्हिडिओ दाखवणार हे तर आपल्याला माहितीच आहे. पण आता अवनी खूप अशी घाबरलेली असते आणि अण्णा तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर मग ही सुलू आत्या बोलते की काय रे धोंड्या, तुझी सून ही एवढीच्या उंदराला घाबरली, तुझ्या घराचं संकट बघून कशी काय ती इथं राहणार, ही काही इथं राहणार नाही, ती हे घर सोडून जाणार, असं तसं बोललेली असते. मग अण्णा तिथे काहीच बोलत नाही. मग आता इकडे अवनीला चक्कर आलेली असते आणि आता तिला कळतं की चक्कर आली, त्यामुळे आता राजा तिला पाणी वगैरे आणून देतो. तर मग आता इकडे नमा सुलू आत्याला असं दाखवते की तुझ्या खाली पाले आणि तिला घाबरवते. आणि आता सुलू आत्यासुद्धा खूप घाबरलेली असते. त्यामुळे इकडे दांगट कुटुंबाला हसायला येते आणि आता मग अण्णाच तिला बोलतात की बघ, माझी सून उंदराला घाबरते आणि तू पालीला घाबरते. आणि मग आता अवनी बोलते की मी काय आतमध्ये जाणार नाही. त्यामुळे यशोदा बोलतो की जा परत एकदा बघा उंदीर वगैरे आहे की नाही. तर मग आता या अण्णा तिला घाबरतच असतात आणि तिला बोलतात की बघ उंदीर घे म्हणून, तुझ्या हातात उंदीर देतो, असं तसं तिला चिडवत असतात. त्यानंतर मग आता यशोदा अवनीकडे येतो. तर अवनी यशोदाला बोलते की तुम्ही मला लवकरात लवकर रूम पहा म्हणून, मला काही इकडे करमत नाही आहे आणि तुम्ही माझी सिच्युएशन समजून घ्या, माझी परिस्थिती जाणून घ्या, मला काही इकडे राहणार म्हणजे मी काही इकडे नीट राहणार नाही, असं आता तिने त्याला सांगितलेले. त्यामुळे आता यशोदासुद्धा टेन्शनमध्ये येतो. त्याला काही कळत नाही आता नक्की काय करायचं. आणि ही तर आपल्या घरात राहणार नाही आणि ही गेले तर मोठा शॉर्टच होईल आणि मग ह्या सगळ्यांना काय सांगायचं, ह्या आता यशोदासमोर प्रश्न आलेला असतो. त्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळेल की इकडे आतमध्ये सगळ्यांची म्हणजे धन्याची आणि पाण्याची भांडणं चालू असतात आणि आता ते एकमेकांना झटत असतात, एकमेकांना मारत असतात आणि इकडे त्यांची भांडणं चालू असतात. आणि आता राजा आणि यशोदा त्यांना थांबवत असतो, पण मात्र ते काही थांबणारे नसतात. त्यामुळे आता तिथे अवनी येत असते आणि अवनी आली की हे दोघे वेगळे होतात, म्हणजे एकदम असे शहाण्या मुलासारखे एकमेकांना प्रश्न विचारत असतात आणि बोलत असतात की काय रे, तुझं काम झालं का, तू भांडी घास, मी कपडे धुतो, असं त्यांची कामं चालू असतात. पण हे सगळं ते प्रेमाने का बोलत असतात, तर तिथे अवनी आलेली असते म्हणून. तर आता त्यानंतर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळणार आहे की जसं तो महेश बोललेला असतो की दांगट कुटुंब जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हाच त्यांना खरं म्हणजे त्यांचा जी काही त्यांची लायकी, जी काही त्यांची इज्जत आहे ती आता खऱ्यापणाने धुईला मिळणार आहे. त्यामुळे आता हा महेश त्यांचं घर खाली करण्यासाठी आलेला असतो दांगट परिवाराच्या इथे आणि सुलू आत्या आणि दत्ता काकासुद्धा त्यांना सामील असतो, कारण दत्ता काकानेच त्याला सांगितलेलं असतं की ह्या जमिनीची केस चालू आहे आणि ही जमीन आमची आणि ह्याने म्हणजे धोंड्याने त्यांच्या जमिनी
जमिनीवर कब्जा केला आणि त्याच्यामुळे तो तिथे राहतोय असं आता त्यांनी दत्त काकांनी महेशला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता महेश तिथे आलेला असतो आणि महेश बोलतो की हे घर तुमचं नाही आहे आणि हे घर तुम्हाला खाली करावं लागेल. आणि मग तो महेश दांगट परिवाराला रस्त्यावर आणणारा असतो. पण आता तो नक्की रस्त्यावर आणणार आहे का हे आता आपल्यासमोर उपस्थित झालेला हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. पण आता तसं मात्र काहीच होत नाही, कारण दांगट परिवाराला आता बाईचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यांच्या घरात आता बाई पण आहे. आणि ही महेशची बहीण असून सुद्धा महेशला तिचं काहीच वाटलेलं नसतं, कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल असा राग असतो. त्यानंतर मग तो बोलतो की हे घर खाली करा. पण आता हे राजा वगैरे सगळे तापलेले असतात आणि यशोदासुद्धा घाबरलेला असतो की आता नक्की काय करायचं. आणि अवनीचा तर हा भाऊच आहे आणि आता हे सगळे गुंड प्रवृत्तीचे असतात, त्यामुळे आता त्यांना नक्की आता काय करायचं, कारण अवनी तिथे असतं आणि ह्यांना त्याच्याशी भांडतासुद्धा येत नाही, कारण आता त्या जमिनीवर केस चालू असते. त्यामुळे आता ह्यांना काही करता येतच नसतं. पण आता महेश आलेला असतो त्यांना रस्त्यावर आणायला, पण आता तसं मात्र काही होत नाही. अवनी आता म्हणजे त्या महेशने सगळ्यांची इज्जत घालवलेली असते आणि यांचा दांगटांचा जो काही मान असतो तो सगळा त्याने आता धुळीला मिळवलेला असतो. आणि आता सुलू-आत्या आणि दत्तसुद्धा तिथे असतो. त्यामुळे आता सुलू-आत्यासुद्धा धोंड्याला काही ना काहीतरी बोलायलाच लागतं की आता तुझ्या सुनेचा आशीर्वाद बघ आणि तुझ्या सुनेमुळे जशी तुझी सून आली तसं आता तुझे दिवस पालटले, तुझी वेळ पालटली असं आता तिने सुलू-आत्याने धोंड्याला सांगितलेलं असतं, म्हणजे अण्णांना सांगितलेलं असतं. पण अवनी हुशार असते आणि अवनीला सगळं मात्र काही कळत असतं. त्यामुळे तिच्या परिवाराचा, तिच्या कुटुंबाचा, तिच्या सासरच्यांचा अपमान होते हे तिला आता कळलेलं असतं. त्यामुळे मग आता तिला राग येतो, कारण तिला बाकीच्या कुणाला बोललं तरी काही वाटलं नसतं, पण आता हा महेश अण्णांना बोललेला असतो आणि आता अण्णांना तो घरावर काढणार असतो. त्यामुळे अवनीला राग आलेला असतो आणि अवनी मग तिच्या भावाशेजारी जाते आणि त्याला बोलते की तुझा काही संबंध नाही इथे येण्याचा आणि आमचं घर तू का म्हणून खाली करतोय, काही कागदपत्र तू आणले नाही असं आता अवनीने त्याला विचारलेलं असतं. आणि आता मग ह्याच्याकडे काही पुरावाच नसतो, महेशकडे काही पुरावाच नसतो, त्यामुळे आता तो काही यांचं घर खाली करू शकत नाही असं झालेलं असतं. त्यामुळे आता अवनी त्याच्या एक कानाखाली देते आणि त्याला जाब विचारते की तू असं का करतोयस म्हणून, आणि तुझ्याकडे काहीच नाही आहे तरी तू सुद्धा माझ्या संसारात का ढवळाढवळ करतोय, माझ्या कुटुंबाला आणि मला का रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतोय, हे आता हा जाब आता अवनीने तिच्या भावाला विचारलेला असतो. पण तिचा भाऊ काही सुधारणारा नसतो, कारण त्याच्या मनात तिच्याबद्दल असा राग असतो. आणि आता सुलू-आत्या आणि दत्ता काका ह्याला नक्की काय सांगणार आहेत हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे अवनीने तिच्या सासरच्यांचा मान जपलाय आणि त्यांच्यावर जे काही संकट येणार होतं ते संकट आता तिने दूर केले आणि ते मागे सारले आणि आता तिने महेशच्या थोबाडीत देऊन सासरच्यांचा मान जपलाय. असं आता अवनी प्रत्येक वेळेस करणार आणि आता त्या घराला बाईचा आशीर्वाद लाभणार आहे का हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होणार आहे. त्यामुळे आता दांगट परिवाराला बाईचा आशीर्वाद नक्की कसा लाभतोय हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मग आता ह्या दांगट परिवाराचा मान आता अवनीने जपलेला असतो. तिने सुनेचं कर्तव्य केलेलं असतं. त्यामुळे आता राजाला आणि यशोदाला खूप असं छान वाटलेलं असतं, कारण अवनीने त्यांची बाजू घेतलेली असते. अण्णांच्या बाजूने ती तिच्या स्वतःच्या भावाशी लढलेली असते, त्याला बोललेली असते, त्याच्या एक कानाखाली सुद्धा त्यांनी लगावलेले असते आणि अशा प्रकारे तिने सासरच्यांचा मान जपलेला असतो. त्यामुळे आता यशोदाच्या मनात सुद्धा आलेलं असतं की हिचं नक्कीच चाललंय का, कारण आता ती छान सुद्धा वागत असते आणि तिच्या मनात तिला हे घर सोडून सुद्धा जायचं असतं. त्यामुळे आता यशोदा प्रश्नात पडलेला असतो की नक्की आता हिला काय करायचे आणि आता आवडीचा विचार नक्की काय असेल आणि यशोदा तिच्यासाठी रूम शोधेल का हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतोय. त्यामुळे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की यशोदाने तिच्यासाठी खोली शोधली का आणि आता अवनी हे घर सोडून आता दुसऱ्या खोलीत राहायला जाणार का हे आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आता तुम्हाला नक्की काय वाटते की आता अवनी हे घर सोडून आता दुसरी रूम शोधेल का आणि दुसऱ्या खोलीत ती जाईल का, तर तुम्हाला काय वाटतंय तर ते कमेंटमध्ये सांगून ठेवा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.